पण नाही, नाही. बोला. छान जर आहे उत्तर आहे. सिंहासनाला जर बोलता आलं असतं, तर हां. सिंहासन कशा पद्धतीने व्यक्त झालं असतं? मला असं वाटतं, ते सिंहासनच किती धन्य आहे. त्यांनी स्वतःला धन्य मानून घेतलं असतं, की शिवाजी महाराज माझ्यावरती बसलेत आणि शिवाजी महाराजांची न्यायप्रतिष्ठा म्हणजे एवढी सुंदर होती. न्याय देण्याची पद्धत आणि ते सिंहासन म्हणजे त्यांनी सांगितलं असतं, की हे सर्वांचं आहे. हे महाराज याच्यावरती बसलेत, पण हे सिंहासन अख्ख्या प्रजेचं आहे. सर्वातल्या सर्वसामान्य लोकांचं हे सिंहासन आहे. कारण ते निर्माण केलं होतं ना. रक्त पेरून, घाम गाळून, दिवस-रात्र कष्ट करून ते सिंहासन निर्माण केलं होतं. ते काही कोणी दिलं नव्हतं शिवाजी महाराजांना. तर अगदी. त्यांनी शिवाजी महाराजांचे कष्ट सांगितले असते. त्यांनी शिवाजी महाराजांचं अविश्रांत देशासाठी केलेलं कार्य सांगितलं असतं. त्यांनी शिवाजी महाराजांना त्याच्यावर बसल्यामुळं मिळालेला मान सांगितला असता आणि अर्थातच शिवाजी महाराजांनी हे सगळं केलंच. ते सिंहासन निश्चितपणे त्याच्याशी जर ऐतिहासिक संदर्भांचा आढावा घेऊन बोललो, तर ते सिंहासन आपल्याशी निश्चितपणे बोलेल आणि सांगेल, की शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात. आज शिवाजी महाराजांचं नाव नुसतंच घेतलं जात नाही. त्यांना आपण शिवछत्रपती म्हणतो. ते त्या सिंहासनामुळे म्हणतो. फार आपलासा करणारा प्रश्न आहे हा, नाही का? नाही, नक्कीच.